वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू। त्यासाठी मी पाव किलो खारीक, पाव किलो खोबरं हे मिक्सरमधून काढून घेतले। इथं 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम अक्रोड हे मिक्सरमधून काढून घेतले। हे डिंक मिक्सरमधून दळून घेतले ते बारीक। हे पाव किलो गूळ ते पण बारीक चिरून घेतलेलं आहे। इथं पाव किलो तूप हे गरम करून घेतलं आहे। आता मी त्याच्यात आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। त्यात आपण आता हा गूळ तुपामध्ये छान वितळून घेणार आहोत। हे बघा, आता हे गूळ छान तुपामध्ये मिक्स झाले। आता हा आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता हे तूप थंड होऊ द्यायचं। थोडंसं थंड झालं का मग आपण हे काजू, बदाम, खारीक, खोबऱ्याचं हे मिश्रण करून घेतले त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं। आता हे गूळ याच्यात टाकून घ्यायचं। हे छान मिक्स करून घ्यायचं। हे छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं। आता हे लाडू असं बांधून घ्यायचे। असे लाडू बांधून घ्यायचे। बघा, हे आपले लाडू तयार झाले। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।